सो हॅलो अँड वेलकम बॅक टू येट अनदर व्हिडिओ. आजचा व्हिडिओ थोडासा डिफरंट होणार आहे कारण आज आहे सी ए डे. सो सी ए डेच्या सर्वांना, सर्व चार्टर्ड अकाउंटंट्स क्वालिफाइंग ॲज वेल ॲज जो भी स्टडी कर रहे त्यांना सर्वांना सी ए डेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी सी डे गाईज. हॅपी सी ए डे. सो आजचा व्हिडिओ होणार आहे अबाउट अवर एक्सपिरियन्सेस. वी आर बोथ क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट्स. सो सी ए जर्नी आमची कशी होती आणि काय काय आमचे एक्सपिरियन्सेस होते ते आज आम्ही शेअर करणार आहोत. सो वी आर स्टार्टिंग विथ क्वेश्चन अँड आन्सर. सो फर्स्ट क्वेश्चन टू मयू. तुला असं वाटलं होतं का की तू सी ए होशील आणि तू सी ए या करिअरचं चॉईस कशी केलीस? 10वी नंतर तर सगळ्यांनाच प्रश्न असतो 10th नंतर काय करायचं. सो तेव्हा मला पण खूप कन्फ्युजन होतं की सायन्स घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं. सो मला पण असं वाटलेलं की मी सायन्सच घ्यावं आणि सायन्स घेऊन मे बी मेडिकल किंवा MBBS असं काहीतरी पर्स्यू करावं. बट अचानक माझा नंतर डिसिजन बदलला. म्हणजे मी त्यावेळी काय केलं ॲक्च्युली की मी वेगवेगळ्या प्रोफेशनल लोकांना भेटले. म्हणजे त्यांची फायनान्शियल पोझिशन ती बघून आली की कोणाकडे कुठली गाडी आहे आणि कोणाकडे कुठला बंगला आहे. नाही, म्हणजे तसं नाही की म्हणजे जाणून घ्यायला की काय करिअर पाथ चूज करू शकतो. आणि इंजिनिअरिंग मला बिलकुल करायचं नव्हतं. मला ते सब्जेक्ट कळायचेच नाहीत. आणि दुसरा ऑप्शन होता की मेडिकल फील्डमध्ये जायचं. बट मला लहानपणापासून ब्लडचा खूप फोबिया होता. मला इंजेक्शनचा फोबिया होता. सो मी डॉक्टर्सना पण भेटले काही. भेटून त्यांनी मला सजेस्ट केलं की तू नको करूस, तुला ऑलरेडी फोबिया आहे, तू नाही करू शकत आहे. एक महिन्यानंतर मी डिसाईड केलं फायनली की कॉमर्स करूया. त्याच्यात पण मी माझ्या खूप बाबांनी मला CA त्यांचे फ्रेंड्स आहेत त्यांना भेटवलं होतं ज्यांच्याकडे मी आर्टिकलशिप केली. सो त्यांनी पण मला खूप गायडन्स दिला. सो त्यांच्याकडून गायडन्स मिळाल्यानंतर असं मला वाटलं की ठीक आहे, येस आय कॅन डू CA. आणि तेव्हा मला कॉन्फिडन्स आलेला की येस आय कॅन डेफिनेटली डू इट. आणि मला त्याच पॉईंटला कॉन्फिडन्स होता की मी CA होणार. Oh my God. So guys, I will share my experience. So as she said की 10वी नंतर सायन्स घेण्याचा, ज्यांना 90% असतात त्यांना सायन्स घेण्याचा एक ट्रेंड चालू होता तेव्हा, कारण सायन्स वॉज ऑफरिंग बेटर करिअर चॉईसेस. सो आमचं पण असंच होतं. रिझल्ट लागण्यापूर्वीपर्यंत मी सायन्सला जाणार होतो आणि रिझल्ट लागल्यानंतरसुद्धा मी सायन्सला जाणार होतो. पण अचानक मला असं झालं की अरे यार, सायन्समध्ये जर गेलो तर कॉस्ट ऑफ एज्युकेशन खूप हाय आहे आणि एकंदरच आपली फायनान्शियल कंडिशन्स बघता जावं की न जावं. सो ॲट द लास्ट मोमेंट जेव्हा फॉर्म भरायची वेळ आली तेव्हा मी स्विच मारला कॉमर्सला. कॉमर्सला जाताना CA करायचं आहे मला, CS करायचं, ICW करायचं, काहीच माझ्या मनामध्ये नव्हतं. जस्ट टू सेव्ह द फ्युचर करिअर कॉस्ट आय ऑप्टेड फॉर कॉमर्स. मला शालेय जीवनाबद्दल थोडंसं विचारायला आवडेल. तू कुठल्या शाळेमध्ये शिकलीस आणि तुला 10वीला किती टक्के होते? अच्छा, ओके. तर माझं सगळं एज्युकेशन रत्नागिरी सिटीमध्ये झालं आहे. मी रत्नागिरीच्या राभा शिर्के प्रशालेमध्ये शिकत होते टिल 10th. म्हणजे मी 4थीपर्यंत एका प्राथमिक शाळेत होते. त्याचं नाव होतं दामले शाळा. प्राथमिक शिक्षण माझं तिथे झालं आणि 5वी ते 10वी मी राभा शिर्के प्रशालेमध्ये होते. मी खूप स्टुडियस होते गाईज. म्हणजे माझ्या तोंडावरून वाटतं की नाही मला माहीत नाही, पण मी टॉपर होते. इवन 10thला पण माझा फर्स्ट रँक आला होता शाळेमध्ये आणि मला मिळाले होते 97.45%. ओ माय गॉड. एवढ्या मार्कांमध्ये गाईज 2 विद्यार्थी पास होऊ शकतात. सो दुसरा प्रश्न आहे की तुझं शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून झालं की इंग्लिश माध्यमातून झालं? आणि मराठी माध्यम असेल तर पुढे जाऊन करिअरमध्ये तुला काय वाटतं की मुलांना त्याचा इश्यू होतो किंवा नाही होत? ओके, हां. 4थीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण मराठी मीडियममध्ये होतं आणि 5वी ते 10वी मी सेमी इंग्लिशमध्ये होते. म्हणजे सायन्स आणि मॅथ्स इंग्लिशमध्ये. सो ठीक आहे, मी 2 वर्ष पकडेन. मला डिफिकल्टी गेली 5वी 6वी. बट त्याच्यानंतर
मी यूज टू झाले आणि मला जमलं म्हणजे सायन्स मॅथ्स इंग्लिशमध्ये द्यायला. आणि इवन आय वुड से की 11वी-12वीमध्ये मी मॅक्सिमम ट्राय केलं. आमचे इंग्लिशचे टीचर्स पण चांगले होते. मी प्रायव्हेट ट्युशन्स लावले होते ना 10वीला, ते पण खूप चांगले होते. काय असतं की आपण जेव्हा मराठी सिटीमध्ये राहत असतो, आपली फॅमिली मेंबर्स आणि तुम्ही जिथे शिकताय, तुम्ही जिथे वाढलाय, ती पूर्ण ते एन्व्हायरमेंट पूर्ण मराठी असेल ना, तर तुमचं स्पोकन इंग्लिश तेवढं स्मूथ होत नाही. ॲक्च्युली माझं स्पोकन इंग्लिश सुधारलं जेव्हा मी ॲक्च्युअल जॉब करायला लागले. मग मला हेच 2 क्वेश्चन तुला पण विचारायचे. ओके. तुझी शाळा कुठची होती? मराठी मीडियम मधून शिक्षण झालं तर तुला सो काय problem गाईज आला? वी आर फ्रॉम द सेम सिटी आणि काय होती मध्ये द फाटाक्या स्कूल. जे कोणी फाटाक्या स्कूलचे विद्यार्थी बसलेत, नाही, राबा शिर्के प्रशाला पण लेजेंडरीच आहे. बट ह्यांच्या शाळेतली मुलं सगळी साजूक तुपातली होती. आमच्याकडची मुलं जी होती ना, ती लेजंड होती गाईज, लेजंड. आमच्या शाळेमध्ये काय काय कांड झालेत ते फाटक्या स्कूलच्या मुलांना माहिती असतील. सो 4थीपर्यंत ॲक्च्युली माझे बाबा कस्टम्समध्ये असल्यामुळे आमची जिथे जिथे बदली झाली तिथे तिथे माझ्या शाळा बदलत गेल्या. 4थीपर्यंत मराठी माध्यमात शिकलो आणि एकदम गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी होतो. आणि अचानक 5वीमध्ये सेमी इंग्लिश घेतल्यामुळे त्या इयत्तेमध्ये मला एकदम शॉक बसला की व्हॉट इज दिस गोइंग ऑन इन माय लाईफ. आणि त्याच इयत्तेमध्ये 5वीला एक धडा होता न्यूनगंड म्हणून. Is it? म्हणजे तो धडा माझ्यासाठीच म्हणला होता असं मला वाटत होतं की अरे यार मी कुठे आलो आहे. आणि सगळ्यांना इंग्लिश बऱ्यापैकी येत होतं आणि मलाच ते ग्रास्प करायला थोडा प्रॉब्लेम येत होतो. आणि मी थोडासा इंट्रोवर्ट असल्यामुळे आय स्ट्रगल्ड अ लॉट टिल 8th स्टँडर्ड. अँड 8th स्टँडर्ड नंतर माझ्या आयुष्यामध्ये असा एक प्रायव्हेट ट्युशन क्लास टीचर आला. त्याने तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा माझं नाव काढाल. सोनी दादा? सोनी दादा, राहुल सोनी नावाचा शिक्षक माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्याने जे आमचं काही ग्रामर करेक्ट केलं आहे. सो आज तागेत आम्हाला ग्रामरचा इंग्लिशमध्ये कधीच प्रॉब्लेम आला नाही. सो 10वीपर्यंत आम्ही सेम इंग्लिशमध्ये शिकलो आणि 10वीला मला 92% होते. एक्झॅक्ट 92% होते मला. ठीक आहे, 10वीत 92% पडले. त्याच्यानंतर तू कॉमर्स परस्यू केलंस. Yes. सो मला तुझ्या कॉलेज जर्नीबद्दल सांग आणि कॉमर्स परस्यू केल्यानंतर तुझा एक्सपिरियन्स काय होता? 11वी-12वी मला विचाराल तर आय फाउंड इट व्हेरी इझी. मला 10वी 11वी-12वीपेक्षा कठीण वाटलं कारण येस ऑब्व्हियसली 10वीमध्ये खूप सारे विषय असतात गाईज. इतिहासामध्ये नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र, त्यामुळे सायन्समध्ये पण खूप सारे आणि खूप सारे विषय होते. ॲज कम्पेअर टू दॅट 11वी-12वी खूप इझी आहे गाईज. कॉमर्समध्ये खूप इझी आहे. 12thमध्ये आय गॉट 93.54%. आय वॉज एक्सपेक्टिंग मोर बट थोडंसं तिकडे टेक्निकल इश्यूज झाले आमच्या एक्झाम हॉलमध्ये. आय वॉज कॉलेज टॉपर इन 11th अँड आय गॉट 100 आउट ऑफ 100 इन मॅथ्स. तो मॅथ्स आणि अकाउंट्समध्ये मला 199ची अपेक्षा होती. बट इट्स ओके, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. हो, सेम क्वेश्चन टू मयू. 11th-12th तुझं कुठल्या कॉलेजमध्ये झालं आणि व्हॉट वॉज युअर स्कोर? माझं 11वी-12वी गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीमध्ये झालं आणि मी ॲज अ सेड मी कॉमर्स घेतलं होतं. आणि मी जेव्हा कॉमर्स घेतलं तेव्हा माझं ऑलरेडी ठरलं होतं की मी CA करणार आहे. त्यामुळे मी 11वी ठीक आहे, 11वी पण मी सिरियसली केलं कारण काय असतं की अकाउंटिंग सब्जेक्ट वगैरे येतात. सो नवीन आहे ते 10वीला सब्जेक्ट नसतात. सो मी खूप सिरियसली घेतलेलं 11वी पण. आणि 12वीत एंटर केल्यानंतर मी ॲक्च्युली CAची प्रिपरेशन स्टार्टसुद्धा केली. सो 11वी-12वी म्हणजे असतं ना की लोकांना 10वी झाल्यानंतर यार आपण कॉलेजला गेलो की कॉलेज लाईफची यार आता एन्जॉय करायचं, फिलॉन मस्ती, मित्रांबरोबर फिरायचं, उन्हाडक्या करायच्या. ते मी अजिबात केलं नाही आहे. स्टुडियस. 12वीला मला 96.62% होते. And guys, she was a Again, first. Kokan board topper as well. येस, फॉर कॉमर्स स्ट्रीम. ओव्हरऑल CA जर्नीमध्ये तुझा बेस्ट एक्सपिरियन्स, रिमेंबरेबल एक्सपिरियन्स आणि वर्स्ट एक्सपिरियन्स काय होता? पहिला वर्स्टच सांग. सेकंड लेवल असते इंटरमिजिएट, IPCC पण म्हणतो आम्ही त्याला. 12वी संपल्यानंतर थोडं पण रिलॅक्सेशन मिळालं आणि लगेच आमचे पुढचे क्लासेस चालू झाले आणि
खूप कमी टाईम स्पॅन मिळाला मला प्रिपरेशन करायला. आणि त्याच्यात मी कॉलेजला पण जायचे. मी इंटरनल कॉलेज. हां, इंटरनल कॉलेज घेतलं FYला. सो माझा स्टडी फ्रँकली तेव्हा झाला नव्हता नीट. मी एक शेजारची एक रूम घेतली होती. सो तिथे मी स्टडी करायला बसले होते. तर त्या दिवशी मी रडले होते अक्षरशः. मी सगळी पुस्तकं अशी गोळा करून सगळी अशी मांडून ठेवली होती आणि आय वॉज लाईक की आता मी काय करू. माझ्याकडे फक्त 1.5 महिना आहे प्रिपरेशनसाठी. 8 सब्जेक्ट करायचे आहेत. मी एक्झाम फॉर्म आधीच भरून ठेवलेला आहे आणि आता मी काय करू, मला कसं प्लॅनिंग करू, मला काहीच येत नाही आहे धड. सो त्या दिवशी मी थोडंफार प्लॅनिंग केलं. लिटरली आय स्टार्टेड स्टडिंग अगेन. मी तर 1.5 महिन्यात कसे बसे 8 सब्जेक्ट कवर केले. आणि जेव्हा मी एक्झामला गेले तेव्हा असं होतं की रत्नागिरीला एक्झाम सेंटर नव्हतं. CPT आणि नियरेस्ट वॉज द कोल्हापूर सिटी, जिथे एक्झाम हॉल होता आमचा. 2015-16ची गोष्ट आहे. 2016 10 वर्षापूर्वी म्हणजे मी म्हणते. सो तेव्हा आम्हाला कोल्हापूरला जायला लागायचं. सो बेसिकली कोल्हापूर इज 150 किलोमीटर्स फ्रॉम रत्नागिरी. सो तोच एक आम्हाला एक्झाम सेंटरचा ऑप्शन अवेलेबल होता नियरेस्ट. हां, आणि तेव्हा मग जेवढे 8च्या 8 पेपर आहेत म्हणजे काय तेवढा टाईम स्पॅन 15-20 दिवस होत असतील ना, तेवढा टाईम स्पॅन तुम्हाला तिथे स्टे करायचा आहे, तिथे स्टडी करायचं, तिथेच एक्झाम द्यायचे. सो तिथे मी गेले आणि मी आदल्या दिवशी गेल्यानंतर मला एवढा स्ट्रेस आला, मी एवढे प्रेशरमध्ये गेले लिटरली. एक तर तिथे गेल्यानंतर स्टेला गेल्यानंतर ॲक्च्युली आम्ही एक हॉटेल बुक म्हणजे त्या कॉलेजसमोर एक हॉटेल आहे. पण असं झालं की आमची स्टुडंट कपॅसिटी खूप जास्त होती आणि तिथले रूम्स सगळे संपले आणि आम्ही 3-4 मुली होतो, त्यांना रूमच मिळाली नाही. सो शेवटी आमच्या पालकांनी असं डिसाईड केलं की तिथेच धर्मशाळा टाईप होतं, तिथे आम्ही एक रूम बुक केली. आणि आदल्या दिवशी मी खूप आजारीच पडले. गेल्या मला पूर्ण फीवर, माझं पोट बिघडलं तिथे गेल्यावरती. मी लिटरली त्या दिवशी झोपून काढलं. दुसऱ्या दिवशी कसा काहीतरी अभ्यास केला, थोडंसं चालून बघितलं आणि बाबा आलेले माझे, मग डॉक्टरांकडे गेले, सगळी औषधं खाल्लेली, तरी पण स्टडी करून कसं नेक्स्ट डे मी पेपरला गेले. पेपर वॉज द टफेस्ट पेपर ऑफ दॅट अटेम्प्ट गाईज. आणि अकाउंट्सचा पेपर होता पहिला आणि तो एवढा टफ होता म्हणजे लिटरली मी पहिला तो पेपर चालला, जे काही 10-15 पानं होती आणि मला असं झालं की मला काहीच येत नाही आहे, काहीच, मी काय करू. आणि एवढं प्रेशर आलेलं मला. गेला पहिला क्वेश्चनलाच मी फालतूमध्ये 1 तास वाया घालवला तिथे आणि तो माझा टॅलीच नाही झाला. त्याच्यानंतर जो टॅली नाही झाला त्याच्यानंतर जे काय मला प्रेशर आला आणखी, म्हणजे मी पूर्ण ब्लँक, मला काहीच आठवेना, थेअरी पण नाही आणि काहीच नाही. लिटरली पांडू गोष्टी पण मला आठवत नव्हतं तेव्हा त्या पॉईंटला. आणि इतकं माझं बॅड लक, त्या दिवशी मी 10 रिफिल घेऊन गेलेले. ते लिंक जेल म्हणून एक पेन यायचं तेव्हा, आणि 10 रिफिल्स घेऊन गेलेले, बंडलच्या बंडल. आणि त्या सगळ्या रिफिल फुटायला लागल्या, म्हणजे ते डॅमेज पीस होते आय थिंक, आणि सगळी पेनं फुटायला लागली. म्हणजे मी एक रिफिल काढायचं, थोडंसं लिहायचं, फुटलं, थोडंसं लिहायचं, फुटलं, म्हणजे त्याची ती नीप असते ना तीच फुटून जायला लागली. आणि म्हणजे मी कसे ते अगदी ते 10 रिफिल्स मी कशातही हे केल्या आणि पेपर काय तो लिहून आले. मी म्हणलं नुसते अटेम्प्ट केले, लिटरली मी अटेम्प्ट केले, कंप्लीट काहीच नाही केलं. सो हा एकदम वर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला तर वाटलेलं मी त्या अटेम्प्टला, त्या पेपरमध्ये मी नापास होणार आहे. पण त्याच्यानंतर मी येऊन थोडा वेळ, म्हणजे मी 2-3 तास लिटरली मी झोपले, गोळ्या घेतल्या आणि मला काहीच कळत नव्हतं, समजत नव्हतं. बट त्याच्यानंतर मी उठले आणि मी म्हटलं एक पेपर खराब गेला असला तरी बाकीचे पेपर आपण चांगले देऊया, काही होऊ देत. म्हणजे मी नापास झाले अटेम्प्टला त्या तरी चालेल, पण मी माझा बेस्ट देणार बाकीच्या पेपरमध्ये. सो मी उठले आणि पुढचे पेपर मी एकदम मन लावून स्टडी केला, जरी मी आजारी होते. आणि त्याच्यानंतरचे मला पेपर खूप चांगले गेले. आणि जेव्हा ॲक्च्युली रिझल्ट लागला IPCCचा, तेव्हा म्हणजे मी लिटरली त्या दिवशी पण आजारी पडले, कारण मला पुन्हा प्रेशर आलं की मी नापास होणार आहे आणि आयुष्यातलं पहिलं फेल्युअर लागेल ही जी भीती होती ना मला, ती एकदम घाणेरडी भीती होती मला. आणि त्या दिवशी पण तेच झालं, मी परत आजारी पडले, झोपले होते लिटरली. आणि त्या दिवशी मला पाध्ये सरांचा फोन आला, अरे मयुरी कॉंग्रॅच्युलेशन्स, तू पास झालेस IPCCला. म्हटलं काय, हे कसं होऊ शकतं. मी म्हटलं
म्हटलं मला इतका पेपर घाणेरडा गेला पहिला, मी नापासच असणार आहे त्या पेपरमध्ये. लगेच गेले, रिझल्ट चेक केला, अरे यार मी पास झाले आणि मला लिटरली 40 मार्क पडले. 41 So guys, this is मार्क very common in CA exams. जर ICI which is the institute for CA exams, तर एखादा पेपर टफ असेल आणि ओव्हरऑल सगळ्या मुलांना जर तो पेपर टफ गेला असेल तर त्याचं चेकिंग थोडंसं लूज करतात आणि ऑब्वियसली ग्रेस मार्क्स वगैरे पण देतात. पण त्या पेपरचं प्रेशर घेऊन जर तुम्ही पुढच्या पेपरला जर इम्पॅक्ट केलात तर यू आर तर गॉन. हां, यू आर गॉन. तुम्हाला जेवढं काही येतं आहे तेवढं सगळं तुम्ही तिथे लिहून या, अटेम्प्ट करा. करायचे. सो यू विल डेफिनेटली पास. आणि तो जर पेपर कठीण आला असेल तर लक्षात घ्या की त्या ग्रुपचे बाकी सगळे पेपर हे इझी असणार आहेत. तो हे लक्षात ठेवा ट्रिक तुम्ही. सो दिस वॉज द वर्स्ट मला एक्सपिरियन्स. अजून पण स्वप्न पडतात. सो माझ्या CA करिअर स्पॅनमध्ये माझा एक्सपिरियन्स होता, माझा वर्स्ट फेज आला होता गाईज. आयुष्यामध्ये माझा वर्स्ट फेज आला होता. So I am not a first attempt chartered accountant, guys. Let me tell you, I have seen failure in CA. CPT was a good experience. CPT I passed with distinction, guys. कारण CPT मला ओके वाटलं होतं. IPCC मध्ये जेव्हा आलो तेव्हा ॲज शी सेड की सगळ्यांनाच ते होतं की उंदीरपासून डायरेक्ट हत्ती एवढा सिलेबस येतो. त्यामुळे IPCCला आय ऑल्सो स्ट्रगल्ड, बट असं गाटागाटावर पास होत मी फायनलला गेलो. जेव्हा फायनलची एक्झाम आली तेव्हा नेमका कोविड आला. 2020. इट वॉज अ वर्स्ट पिरियड फॉर एव्हरीबडी इन द वर्ल्ड ॲज वेल ॲज मी. सो 2020चा पिरियड आला आणि आम्ही ॲक्च्युली आर्टिकलशिपमधून सुट्टीवर आलो एक्झामच्या आणि मी पुस्तक ऑर्डर केली. ती ऑर्डर कुठेतरी वेगळीकडेच पडली होती आणि पूर्ण माहोल असा झाला होता की यार काय चाललं आणि काय नाही. सो त्या माहोलमध्ये एक्झाम होईल की नाही होईल. सो नाहीच झालं ना तुमचं. हां, नाहीच झाली. एक एक्झाम झालीच नाही आणि मग पुढची होईल नाही होईल म्हणून मी पुढचा अटेम्प्टच स्किप करून टाकला गाईस. आणि मी म्हटलं की आधी आपली आर्टिकलशिप जी उरली आहे ती पूर्ण करून टाकावी. ठीक आहे. सो मी तो निर्णय घेतला आणि तो निर्णय पण माझा म्हणजे मी चुकीचाच होता. कारण जर तो अटेम्प्ट दिला असता तर त्या अटेम्प्टला काही ना काहीतरी पास जाण्याची शक्यता असते. कारण एकदा तुम्ही प्रिपरेशन केलात आणि तुम्हाला थोडा जास्त टाईम मिळाला तर तुम्हाला बेनिफिशियल होतं. बट मी एक वर्स्ट डिसिजन घेतला की आता मी आर्टिकलशिप पूर्ण करणार. सो आर्टिकलशिप मी पूर्ण केली आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट अटेम्प्ट मी दिला. आणि फर्स्ट चूक मी माझ्या आयुष्यामधली केली की मी CA मॉड्यूल्स अजिबात फॉलो केली नव्हती. मी जे क्लासेसचे मटेरियल होते ते फॉलो केले होते. जे कोणी CA करत आहेत प्लीज डोंट डू दॅट. क्लासेस कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी तुम्ही अटेंड करा. बट ICIचं जे मॉड्यूल आहे त्याचं प्रत्येक पान जोपर्यंत तुम्ही उलगडत नाही तोपर्यंत तुम्ही CA होऊ शकत नाही. सो फर्स्ट मिस्टेक आय डिड. आणि मी पूर्ण क्लासेसचे मटेरियल्सवरती अभ्यास केला आणि पेपर तर मला ओके गेले होते. बट जे मी ॲन्सर्स लिहून आलो होतो ते ॲज पर ICIचे जे स्टिप्युलेटेड ॲन्सर्स असतात त्याला डेफिनेटली मॅच होणार नव्हते. कारण मी ICIचे मटेरियल रेफर केलं नव्हतं. सो आणि आय वॉज जस्ट जेव्हा मी रिझल्ट लागला तेव्हा आय वॉज जस्ट शॉक्ड की मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा फेल असा तिथे वर्ड बघितला. आणि त्याच्यानंतर जो काय मी झोनमध्ये गेलो त्यानंतर गाईज लिटरली 1 वर्ष मी घरामध्ये काहीच बोललो नव्हतो. आय वॉज इन टू माय शेल. त्या पिरियडमध्ये माझ्या फादरना सुद्धा मायनर हार्ट अटॅक आला होता. सो इट वॉज अ डिफिकल्ट टाईम फॉर माय फॅमिली ॲज वेल अँड माझ्या करिअरचे जे लागले होते ते लागलेच होते. सो असा तो एक खतरनाक पिरियड आला होता आणि त्या पिरियडमध्ये मला अभ्यास करायचा होता. आणि फेल्युअर जेव्हा आलं तेव्हा आय वॉज म्हणजे असं होतं की मी 7 दिवस काहीच अभ्यास नाही केला. मी 7 दिवस झोपूनच होतो घरामध्ये. सो फॅमिलीने मला थोडं पुश केलं तर आता करायला लागेल. कारण दुसरा देअर वॉज नो ऑप्शन. इथपर्यंत आलो आहे तर आपल्याला परत उठून करणं गरजेचं आहे. बट ते परत जे उठणं असतं ना ते गाईज व्हेरी पेनफुल असतं. कारण तो एवढा सिलेबस असतो ना की जो पुन्हा जेव्हा पानं पलटतो ना तेव्हा आपलं वाटतं का अरे हे आपल्याला येत होतं पण आपण एक्झाममध्ये लिहू नाही शकलो. सो दॅट वॉज फर्स्ट एक्सपिरियन्स. सो मी आय डिड वन थिंग. पूर्ण ICIचे सगळे न्यू मॉड्यूल्स मी मागवले आणि प्रत्येक ICIचे काय म्हणतात ते पुस्तक व्यवस्थित सगळं प्रिपरेशन केलं आणि आय क्लिअर्ड इट. आणि तेव्हा जेव्हा मी CA क्लिअर झालो ना तेव्हा आय वॉज नंब. म्हणजे मी ना सेलिब्रेट केलं ना केलं. माझ्या टेबलवरती एक मी ऑब्जेक्टिव्हवाला बोर्ड लिहायचो. तिथे मी फक्त CA सिद्धेश म्हणून बाहेर निघून गेलो होतो. आणि असंच मला जेव्हा मी CA प्रिपरेशन करायचो तेव्हा मला असंच मी बाईक राऊंडला जायचो संध्याकाळी. आणि सेम ज्या दिवशी मी फेल झालो होतो त्या दिवशी पण मी आमच्या इथे एक
ऑब्वियसली वी स्टे इन अ कोस्टल एरिया. तो एक माझा तिथे स्पॉट होता, तिथे जाऊन मी बसलो होतो जेव्हा फेल झालो होतो तेव्हा. आणि जेव्हा पास झालं तेव्हा पण तिथेच जाऊन बसलो होतो गाईज. आणि आय वॉज म्हणजे माझ्यात नाही एक्साइटमेंट होती ना काय होती, कारण जेव्हा माणूस फेल्युअर बघतो ना सो तेव्हा तो मॅच्युअर होतो. आणि जेव्हा जेव्हा मी लास्ट अटेम्प्ट होता ना तेव्हा माय फादर वॉज हॉस्पिटलाइज, त्यांचं ऑपरेशन झालं. आणि आय वॉज इन लिटरली म्हणजे जे बाहेरचं बाकडं असतं त्या बाकड्यावरती एक सिक्युरिटी गार्ड तिथे बसायचा आणि मी तिथे बसायचो. सो 7 दिवस मी तिथे अभ्यास केला होता. सो म्हणजे लिटरली तो जो फेज होतो ना, मी आज इतका मेंटली स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. सो दॅट वॉज माय वर्स्ट एक्सपिरियन्स. आता बेस्ट एक्सपिरियन्स सांग तुझा. तर फायनलला आय वॉज व्हेरी वेल प्रिपेअर्ड. मला खूप सो चांगले गाईज मार्क मिळालेत. Guys, फायनलला आणि फर्स्ट अटेम्प्ट आहे. शी हॅज स्कोर्ड 485 मार्क्स, ऑलमोस्ट 500ला तेव्हा म्हणजे 15 मार्क्स अजून मिळाले असते ऑल इंडिया रँक रँक आली होती. सो ऑब्वियसली शी डिड प्रिटी वेल. आणि 3-4 पेपरमध्ये 4 ते 5 पेपरमध्ये एक्झाम्शन म्हणजे त्यांची बॅच जी होती ती खतरनाकच होती म्हणा. आमच्यापेक्षा एक बॅच पुढे होती, कारण मी CA एक वर्ष लेट स्टार्ट केलं होतं. सो आय ऑल्सो विटनेस द बेस्ट मुमेंट, कारण आर्टिक अशी आम्ही सेम फर्ममधून केले. आणि ज्या दिवशीचा रिझल्ट होता त्या दिवशी जो रिझल्ट चेक केला होता तो ऑफिसमध्ये बसूनच केला होता. सो आय वॉज ऑल्सो देअर. आणि आय रिमेंबर की CA ती झाली होती आणि तिचे बाबा धावा झाले होते ऑफिसमध्ये, आणि जोरदार मिठी त्यांनी मारली होती. बाप रे, जो काय आनंद झालाय. हाय हाय हाय. बाबा त्या दिवशी धावतच आलेले लिटरली ऑफिसमध्ये. तो मुमेंट जो काय होता ना, की तुम्ही 5-6 वर्ष मेहनत केलेत गाईज, ज्याच्यासाठी तुमचं जे एम होतं, तुमचं गोल होतं, ते फायनली तुम्ही अचीव केलं. सो तो जो काय आनंद होता ना, इट वॉज बियॉन्ड वर्ड्स. आणि टोटल लोक CA करतात त्यातले 5% लोक असे असतील, ते 5% पण नसतील म्हणा, 1-2% लोक असतील जे फर्स्ट अटेम्प्ट CA होतात. सो वेल डन फॉर दॅट. सो फर्स्ट अटेम्प्ट CA इज माय वाईफ नाऊ. ओ माय गॉड. आमचं सेलिब्रेशन कसं होतं, आमच्या ऑफिसमध्ये सरांनी पार्टी दिली आणि सगळ्यांच्या फॅमिलीज आल्या होत्या जे CA झाले. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा घरी गेले तेव्हा माझ्या घरी पण सरप्राईज प्लॅन केलं होतं. अगदी बलून्स बिलून लावून ते क्रॅकर्स बिकर्स उडवून मी एंटर करते गेटातून आणि हे क्रॅकर्स वगैरे उडवून CA मयुरी. दिवसभर नुसते फोन सगळ्यांचे फॅमिलीजचे. आणि सो गाईज जेव्हा मी पास झालो ना तेव्हा ऑब्वियसली आय सेड की मी 1.5 वर्ष गायबच होतो. म्हणजे 1.5 वर्ष मला कोणीच बघितलं नव्हतं, कुठेच बघितलं नव्हतं. ऑब्वियसली मधल्या काळामध्ये कोरोना होता आणि सोशल मीडिया सर्व मी बंद केलं होतं. सो जेव्हा मी पास झालो तेव्हा लोकांना आठवलं की अरे हा माणूस CA करत होता आणि तो आता CA झाला आहे. सो त्यातली एक ही होती जिने मला कॉल केला होता की कॉंग्रॅच्युलेशन्स. अँड फ्रॉम देअर अवर लव्ह स्टोरी स्टार्टेड ॲज वेल. आणि माझं पुढचं असं होतं की पुढे काय होईल. सो CA पास झाल्यानंतर बेस्ट मुमेंट म्हणाल तर मला माझ्या ज्युनियर कॉलेजमध्ये ॲज अ चीफ गेस्ट बोलवलं होतं. आणि 11th-12thचे जे विद्यार्थी होते त्यांना गायडन्स मी दिला होता. सो माझ्याकडे तो फोटो पण आहे. मला जर मिळाला तर तो मी शेअर करीन की आय एम सराउंडेड बाय द ज्युनियर कॉलेज स्टुडंट्स, आणि ते मला सर्व विचारतात. सो दॅट वॉज द बेस्ट, म्हणजे प्राऊड मुमेंट होता. बेस्ट मुमेंट अँड प्राऊड मुमेंट ॲज वेल. जेव्हा मला जॉब लागला गाईज, ICI कॅम्पस कंडक्ट करते. सो कॅम्पस इंटरव्ह्यू माझा क्लिअर होईल का नाही मला माहीत नव्हता, कारण आय वॉज नॉट अ फर्स्ट अटेम्प्ट चार्टर्ड अकाउंटंट आणि माझी आर्टिक अशी पण छोट्या फॉर्ममध्ये झाली होती. सो ICI कॅम्पस मध्ये ह्या पब्लिक सेक्टर बँकेमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. दॅट टू फॉर जी ब्रांच होती आमची, जी इंडियातली सर्वात मोठी ब्रांच होती आणि मुंबईमध्ये मला जॉब लोकेशन मिळालं होतं. सो दॅट वॉज माय बेस्ट मुमेंट इन दिस CA जर्नी गाईज. फर्स्ट ऑफ ऑल CA हा इंडियामधला असा कोर्स आहे ज्याच्यामध्ये मिनिमम कॅपिटल रिक्वायर्ड असतं. इफ यू कम्पेअर द सेम प्रोफेशन्स लाईक इंजिनिअरिंग, MBA, डॉक्टर तर मी कन्सिडर करतच नाही. तर त्याच्यामध्ये तुमची कॉस्ट खूप जास्त असते. सो CA हा असा कोर्स आहे, बिकॉज इट इज अ करस्पॉन्डन्स कोर्स. CAचे कुठले कॉलेज नसतात. सो CA असा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे खूप कमी इन्व्हेस्टमेंट करतात. कारण आमचं दोघांचं कन्सिडर केलं तर 2 ते 3 लाख पण झाले नसतील आमचे खर्च, इन्क्लुडिंग क्लासेस. आम्ही क्लासेस पण केलेत. ज्यांना कोणाला जे कोण CA करत आहे, सो टेक इट ॲज अ मोटिवेशन की CA हा असा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुमची फक्त मेहनत मॅटर करते
भले जर तुमची फायनान्शियल पोझिशन जर एवढी नसेल की तुम्ही डॉक्टर इंजिनिअरिंग करू शकता, तर CA इज द बेस्ट कोर्स बेस्ट कोर्स काय राईट नाव. आधी पण होता आणि आज तागायत आज तागायत CA हा आहे. बेस्ट कोर्स आहे. तर एवढंच आहे की तुम्हाला मेहनत करायची. मेहनत करायची आहे आणि CA विल गिव यू एव्हरीथिंग यू एव्हर वॉन्डर्ड, एव्हर ड्रीम्ड ऑफ. 2026ची अगर गोष्ट कराल तर ॲज अ CA फ्रेशर यू विल अर्न 6 डिजिट सॅलरी मिनिमम गाईज, मिनिमम. कारण मी पण आता बरेच लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, सो मार्केट ट्रेंड मला माहिती आहे. सेकंड थिंग जी ICAला आम्ही थँक्स म्हणजे ज्याच्यासाठी इज द स्ट्रक्चर ऑफ द कोर्स अँड द जेम ऑफ अ पर्सन्स दॅट ICA इज डिलिव्हरिंग. बिकॉज चार्टर्ड अकाउंटंट जेव्हा एखादा माणूस होतो तो त्या फेजमधून गेलेला असतो की तो एक रिफाईंड होऊन बाहेर येतो. म्हणजे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही खूप रॉ असता आणि आफ्टर त्या अग्निपरीक्षेतून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही रिफाईंड होता. सो CA नॉट ओनली फॉर अ करियर बट एक लाईफ लेसनसुद्धा CA कोर्स तुम्हाला देतो. आणि आज आम्ही जे काय आहोत तो त्या कोर्समुळे आहोत, त्या अग्निपरीक्षेमधून आम्ही गेलो आहे म्हणून आहोत. एखादी गोष्ट कशी मॅनेज करावी किंवा एखाद्या टफ सिच्युएशनमध्ये कसं काय डिसिजन घ्यावे, सो ते एक आम्ही शिकलो. सो जो कोणी CA करतो आणि CA करणार आहे, सो आय वॉन्ट टू टेल यू की CA हा असा एक कोर्स आहे की इट विल चेंज यू फॉर एव्हर, फॉर लाईफ टाईम. म्हणजे CA गेला जो माणूस आहे तो आयुष्यामध्ये कधीच म्हणजे फेल होणार नाही. जरी तो CA करताना जरी तुम्ही फेल झाला असाल, आयुष्यामध्ये तुम्ही कधी फेल होणार नाही. कारण असा हा कोर्स आहे. कारण ह्या कोर्समध्ये तुमची सगळे पेशन्स, तुमचा पर्सिव्हरन्स, तुमचे हार्डवर्क सगळं टेस्ट होतं. आणि ICA तुम्हाला एक असं पॅकेज बनवते की लाईफमध्ये तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, कुठे पण जा, यू विल ऑलवेज सक्सीड गाईज. सो थँक्यू ICA. फर्स्ट टिप म्हणेन मी, कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही जे काय स्टडी करत असाल, असं कधीतरी फील होईल स्वतःला की आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा लो फील होतं की मी नाही करू शकत आहे किंवा असं काही, पण त्याच्यातून बाहेर यायला पण आपण शिकलं पाहिजे. आणि कन्सिस्टंटली स्टडी करा, कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या ह्याच्यामध्ये, तर मला वाटतं सक्सेस नक्की मिळतं. सो मी लिटरली कन्सिस्टंटली अभ्यास करायचे 13 to 14 hours जेव्हा म्हणजे मी सुट्टी घेतली आणि एक्झामसाठी. CA इज अ टेस्ट मॅच, नॉट अ T20. किंवा असं पण म्हणू शकता की CA इज अ मॅरेथॉन, नॉट अ 100 मीटर रेस. ठीक आहे. सो CAमध्ये तुमचा IQ किती आहे, तुम्ही किती हुशार आहात, दॅट डझंट मॅटर. तुम्ही कन्सिस्टंटली किती मेहनत करू शकताय, तुम्ही एका जागेवर बसून किती अभ्यास करू शकता, दॅट मॅटर्स. की कारण CAमध्ये मी असे खूप सारे स्टुडंट बघितले आहेत की जे म्हणजे ॲव्हरेज मार्क्स होते त्यांना 10th मध्ये 12th मध्ये, बट दे आर नाव चार्टर्ड अकाउंटंट अँड सक्सेसफुल चार्टर्ड अकाउंटंट. सो जर तुम्ही ऑब्वियसली तुम्ही हुशार असाल तर इट इज अन ॲडव्हान्टेज. काही लोकांचं IQ खतरनाक असतात, फॉर एक्झाम्पल दिस 97% वगैरे. बट जर तुम्ही हुशार असाल आणि जर तुम्ही मेहनत नाही केलात तर तुम्ही CA नाही बनू शकत गाईज. सो थोडंसं तुमचं IQ किंवा काय म्हणाल तुमची बुद्धिमत्ता थोडीशी कमी जास्त चालते, त्याच्यात कॉम्प्रोमाइज चालतं, बट मेहनतमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज CAमध्ये होऊ शकत नाही. आणि प्लीज डोंट कन्सिडर युअर मार्क्स 80% असतील, 70% असतील, 90%, दॅट इज ओके. तुम्ही किती मेहनत करू शकताय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. सेकंड टिप मी बोलेन की ड्युरिंग दिस CA जर्नी खूप सॅक्रिफाईस करायला लागला ऑफकोर्स. म्हणजे कॉलेज लाईफ तर काहीच एन्जॉय केली नाही, शून्य कॉलेज लाईफ होती. सो आय वुड से की हां, तुम्हाला या स्टडी टाईममध्ये खूप सॅक्रिफायसेस करायला लागतील, तुम्हाला मजा मस्ती नाही करता येणार. आणि लिटरली मी हे एवढी वर्ष सोशल मीडिया ना के बराबरच यूज केला. सो टाईमपास, सोशल मीडिया ह्याच्यापासून मी खूप रेस्ट्रिक्टेड राहिले, कारण फोकस नाही हटला पाहिजे तुमचा स्टडीपासून. आणि सेकंड टिप माझ्याकडून टिप नाही म्हणता येणार, बट एक सजेशन हॅक सांगतो तुम्हाला. जे कोणी CA करतायत दे आर द रिस्पेक्टिव्ह टॉपर्स ऑफ देअर कॉलेजेस, स्कूल्स. अँड CAमध्ये जे येणारे विद्यार्थी आहेत ते ऑब्व्हियसली अभ्यासामध्ये
डिसेंट असतात तरी पण सी एचा रिझल्ट एवढा कमी का लागतो? म्हणजे लिटरली आउट ऑफ 100 स्टुडंट्स 15 ते 20 लोकं सी ए होतात. सो 85 जे मुलं फेल होत आहेत ते काही असे म्हणजे आहेत किंवा असं म्हणता येणार नाही येणार, पण ते का फेल होतात? सो त्याची मी एक तुम्हाला हॅक सांगतो. जे 100 लोकं सी ए करत आहेत, सपोजिंगली आपण एक लॉट घेऊया की 100 लोकं सी ए करत आहेत, तर सगळ्यांकडे टाईम जो आहे तो सेमच आहे गाईज. सो त्या टाईमचा कोण कसा उपयोग करतं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि जे 15% जे पास होत आहेत ना, दे हॅव गिवन द मोर टाईम. इट हॅज नथिंग टू डू विथ ते किती हुशार आहेत, त्यांनी कुठले क्लास केले, तर दे आर फ्रॉम विच क्लास ऑफ द फॅमिली, रिच आहेत, पुअर आहेत. नो, त्यांनी उरलेल्या 85 लोकांपेक्षा जास्त वेळ दिला आहे. आणि सी ए एक्झाम डिमांड्स युअर टाईम. सपोजिंगली दिवसाचे 12 तास तुमच्या हातामध्ये असतील, अपार्ट फ्रॉम ट्रान्सपोर्ट, तुमचं येणं-जाणं कॉलेजचं 12 तास असतील, तर त्या 12 तासापैकी तुम्ही त्या सब्जेक्टला, त्या विषयाला किती तुमचा वेळ देत आहे. सो ॲट दी एंड ऑफ द डे हेच मॅटर करतं, कारण सी एचा सिलॅबस खूप वास्ट आहे. त्यामुळे तुम्ही जेवढा त्याला वेळ द्याल तेवढा कमीच आहे. सो जितका तुम्ही वेळ द्याल, जितके एन नंबर ऑफ टाईम्स तुम्ही रिव्हिजन कराल, तेवढे तुमचे सी ए पास होण्याचे चान्सेस वाढतात गाईज. सो जे कोणी सी ए करत आहेत त्यांनी युटिलाइज युअर टाईम. सो Time प्रत्येक management करा. प्रत्येक जो तुमचा आवर आहे तो असं तुम्ही कन्सिडर करा की तुमच्याकडे आता ऑप्शन नाही की आत्ता मित्रांबरोबर बाहेर जाऊ की अभ्यास करू. जर तुम्ही तो प्लॅन कॅन्सल करून जर तो 1 तास तुम्ही इन्व्हेस्ट कराल ना, तर असे एक तास करून तुम्ही त्या 100 पीपलच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या टॉप 10 टॉप 15% येता. सो दिस इज द डिफरन्शिएटिंग फॅक्टर की तुम्ही सी ए व्हाल की नाही व्हाल. सो गाईज, हा व्हिडिओ करूया इथेच एंड. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही आमचे एक्सपिरियन्सेस शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप यू फाउंड दिस व्हिडिओ व्हेरी इंटरेस्टिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. Like, share, subscribe, and see you in the next one, guys.